मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ठरवलंय की आमची जी ग्रामीण पशु उद्योजक योजना आहे त्याचा लॉन्च ते येणाऱ्या मंगळवारी करणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो। अवकाळी पाऊस, महागाई, पिकाला भाव नसणे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यामुळे राज्य सरकारने ही नवीन योजना आखली आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 सुरू केलेली आहे। आता हा अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी पात्रता काय असणार आहे? 8.5 लाख रुपये ते अनुदान मिळणार आहे। बघा, अनुदान मिळणार आहे म्हणजे हे पैसे तुम्हाला मिळणार आहे, कर्ज नाही तर हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे। यावरती GR काय म्हणतो ही सगळी माहिती लगेच बघूया, पण त्याआधी तुम्ही आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला लगोलग सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर या योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांना गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुखाद्य उत्पादन इत्यादी व्यवसायासाठी आर्थिक मदत आणि अनुदान देखील मिळणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागात जे काही रोजगार निर्मिती, स्वावलंबन आणि पशुधन विकास हे एक योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे। तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना राज्यस्तरीय योजना असणार आहे व या संदर्भात शासन निर्णय झालेला आहे व आता लवकरच अर्ज देखील भरण्यास सुरुवात होणार आहे। तर ही अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट असणार आहे, म्हणजेच अधिकृत जी वेबसाईट असणार आहे या संदर्भातले देखील अपडेट पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ही जी काही प्रस्तावना मांडली आहे त्यानंतर ते शासन निर्णय दिलेला आहे। विकसित महाराष्ट्र 2047 कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाशी संबंधित दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायास चालना देणे या उपक्रमाचा समावेश आहे। आपले जे मंत्री आहेत ते पंकजा मुंडे ताई यांनी देखील सांगितलेलं आहे की आता येत्या मंगळवारपासून या योजनेचे जे अर्ज आहे किंवा पूर्ण प्रक्रिया आहे ते सुरू होणार आहे। तर सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच राज्याच्या सकल उत्पन्नात भरीव सहभाग नोंदवण्यासाठी पशुजन्य उत्पन्नात वाढ करण्याच्या व्यापक भूमिकेतून पशु आरोग्याच्या सुविधेबरोबरच पशुपालन व्यवसाय पोषक वातावरण उपलब्ध करून देणे पशुसंवर्धन विभागाचे धोरण। यासाठी पशुसंवर्धन विभाग पशुपैदा सुधारणा म्हणजे ब्रीडिंग, पशुधनाचे आरोग्य म्हणजे ॲनिमल हेल्थ, वैरण विकास, पशुखाद्य व पशुधनाचे व्यवस्थापन या मॅनेजमेंट या पंचसूत्रानुसार काम करत आहे। राज्यात केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक पशुधनाची वंशावळ निर्माण करण्यासाठी कृत्रिम रेतन, लिंग विनिश्चित, रेत मात्रांचा पुरवठा, भ्रूण प्रत्यारोपण या अधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत असून जे काही पशुपालनाच्या त्यांच्या दरात पशु आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने फिरते पशुचिकित्सक पथके कार्यान्वित केलेले आहे। तर ही जी काही योजना आहे बघा, तुम्ही पाहू शकता ही आता योजना आहे, त्यामध्ये तुम्हाला पात्रता काय असणार आहे हे लगेच बघूया आपण। सुधारित व नवीन योजनेच्या योजनांनी हे तपशील पुढील प्रमाणे असणार आहे। तर इथे दुधाळ गाय म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना, यामध्ये लाभाचे स्वरूप तुम्ही पाहू शकता। लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाय म्हैस व 3 वर्षाचा विमा, शेड व साधन सामग्री असणार आहे। सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक व महिला बचत गट हे लाभार्थी असणार आहे। लाभार्थ्यांचे निकष काय असणार आहे, म्हणजे तुमची पात्रता काय असणार आहे? सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहे। ते जे आहे ते अत्यल्प भूधारक आहे 1 हेक्टर पर्यंत भूधारक, अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत भूधारक, वन हक्कधारक, महिला बचत गटातील लाभार्थी, वरील घटकांमधील दिव्यांगांसाठी 5% तसेच महिलांना 30% आरक्षण लागू राहणार आहे। तर पात्रता काय आहे, तर ही लाभार्थ्यांचा निकष आहे। पात्रता 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक असणार आहे। मात्र वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही। पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहणार आहे किंवा 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे। आता लक्षात घ्या, अर्ज आता लवकरच भरण्यास सुरुवात होणार आहे, म्हणून जे कागदपत्रे असतील हे सर्व जे काही प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर करून घ्यायची आहे। तुमची स्वतःची किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक असणार आहे किंवा स्वतःची 1 एकर जमीन असणे आवश्यक असणार आहे। तुम्हाला 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव किंवा पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण म्हणजे जे सर्टिफिकेट आहे ते देखील गरजेचं असणार आहे। प्रकल्पाची किंमत 5 गाय म्हैस ₹50,000 प्रति गाय व म्हैस ₹1 लाख व विमा
असणार आहे. शेड निर्मिती आहे 3 लाखापर्यंत. साधन सामग्री म्हणजे कडबा कुट्टी यंत्र, फॅगिंग मशीन, खाद्य पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर ते 3 किलोवॅट पर्यंत, इतर साहित्य इत्यादी 2,75,000 पर्यंत असणार आहे. प्रकल्पाची एकूण किंमत हे 11,35,180 रुपये असणार आहे. अनुदानाचे स्वरूप हे सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% असणार आहे, जे 5 लाखापर्यंत आहे. जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% म्हणजे 8,50,000 रुपयेपर्यंत असणार आहे. अनुदान 2 टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या 50% इतकं पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांनी शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर देय राहील. उर्वरित दुसऱ्या टप्प्यात 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला अनुदान देखील मिळणार आहे. बघा, पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा आहे. जे सर्वसाधारण लाभार्थी आहे ज्यांना 50% अनुदान मिळणार आहे म्हणजे 5,60,000 पर्यंत, आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% जे 8,50,000 पर्यंत, आणि एकूण अनुदानाचा 50% इतके जे पहिल्या टप्प्यात, आणि दुसरा टप्पा जेव्हा काही उर्वरित दुसऱ्या टप्प्यात 50% अनुदान खरेदी जेव्हा जनावरांच्या खरेदीनंतर येणार आहे. तर आवश्यक कागदपत्रे हे बघा, जेव्हा अर्ज सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला गडबड नको म्हणून ही कागदपत्रे लगेच काढून ठेवायचं आहे. स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा, वन हक्क जमीन धारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अनुसूचीचे प्रमाणपत्र, पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबत हमीपत्र तुम्हाला लागणार आहे, किंवा बघा त्याच्यासाठी किंवा सुद्धा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र, किंवा दुग्ध संस्थेस किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र. दिव्यांगासाठी UDID प्रमाणपत्र आणि बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आणि अटी व शर्ती या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पन्न देणाऱ्या HF जर्सी या संकेतरी गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पन्न देणाऱ्या गीर, सहविल, रोड, सिंधी, राठी, थार प्रकार, प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पन्न देणाऱ्या स्थानिक प्रजातीचे गायी म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे. वाटप करवायची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1-2 महिन्यापूर्वी व्यालेली दुसऱ्या तिसऱ्या वेतातली असावीत अशी देखील इथे माहिती दिलेली आहे. पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच एका महिन्यात जे काही कालावधीतील लाभार्थ्यांचं शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तुम्हाला करावी लागणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी. जर लाभार्थ्यांनी उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या मर्यादित शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यांचे लाभ देण्यात येणार आहे. उशीर झाला तर तुमचा पूर्ण चान्स जाणार आहे. त्यामुळे अत्यंत इथे तुम्हाला घाई करावी लागणार आहे सगळ्या कामासाठी. शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निधी निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करवायची असणार आहे. व इथे वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचे लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुवर्धन उपयुक्त संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात यावा. अशा प्रकारे इथे काय असणार आहे, अटी व शर्ती दिलेल्या आहेत. व इथे सदर अहवालानुसार जिल्होपयुक्त यांनी DBTद्वारे अनुदानाचा हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करावे. तर अशा प्रकारे हे पूर्ण जे काही तुमची पात्रता किंवा तुमचं सगळं काम झाल्यानंतर DBTद्वारे जे काही लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यात हे वाटप होणार आहे. योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात आहे त्या संस्थेचे संस्था प्रमुखाने करणे बंधनकारक असणार आहे. व इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकचा विकास म्हणजेच 50+5 शेळी मेंढी गट व 3 वर्षाचा विमा, शेड व साधन सामुग्री सुद्धा देखील मिळणार आहे. त्यानंतरचे अनुदान असणार आहे, त्यानंतर प्रकल्पाची किंमत किती असणार आहे, त्यानंतर अनुदानाचे स्वरूप किती असणार आहे, ही सगळी माहिती या GR मध्ये दिलेली आहे. व आवश्यक कागदपत्रे देखील सेम असणार आहे, जे शेळी पालनासाठी असणार आहे आणि म्हशी व गाई पालनासाठी असणार आहे. त्यानंतर कुक्कुट पक्ष्यांचे वाटप असणार आहे, त्यांची देखील इथे काय असणार आहे तुम्ही पाहू शकता की किमान 20 गुंठे स्वतःची किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन पाहिजे आहे. कोणासाठी, जे अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट देशी पक्षाचे किंवा देशी पक्षाचे वाटपसाठी असणार आहे. त्यानंतर असणार आहे इथे बघा पात्रता लेखाची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर 1000 प्रति आठवडा अंडी उबवणी क्षमतेचे यंत्र जे हॅचर आहे ते पुरवठा असणार आहे. त्या संदर्भात देखील शासनाने इथे वेगवेगळे दिलेले आहे. वैरण विकास योजना आहे. त्यानंतर इथे
बरीचशी माहिती दिलेली आहे, जे पशुवर्धन व्यवसायात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी देखील इथे काय दिलेलं आहे, अनुदान देण्यात आलेलं आहे. आता हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जी महा-डी-बी-टीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामध्ये लॉग इन करायचं आहे. आता नागरिकांसाठी लॉग इन आहे. आता 2 पद्धतीने ते काय होऊ शकते की लॉग इन होऊ शकते. एकतर जे काही तुमची महा-डी-बी-टीची जी आयडी आहे त्याद्वारे किंवा तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्याद्वारे लॉग इन होऊ शकते आणि त्यानंतर जी लिस्ट येणार आहे, लिस्ट आल्यानंतर म्हणजे कोणती लिस्ट येणार आहे बघा, जी काही योजना सुरू आहेत त्या योजनेच्याद्वारे लिस्ट येणार आहे आणि त्या योजनेची लिस्ट आल्यानंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करून अर्ज भरायचा आहे. आता तुम्ही अर्ज CSC सेंटरला भरू शकता. या संदर्भात तुम्हाला काहीही अडचण असेल तर कमेंट करून विचारा. हे बघा अशा प्रकारे हे आलेलं आहे. आता तुम्हाला मराठीमध्ये करायचं असेल तुम्ही मराठीमध्ये करू शकता. बघा महा-आयडी किंवा तुमच्या आधारने. आता महा-आयडी तुमचा असेल तर इथे लॉग इन करा किंवा तुमच्या आधारने लॉग इन करा. इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला OTP विचारेल तुमच्या जे मोबाईल नंबर कनेक्ट आहे त्याला आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला संबंधित माहिती अजून पुन्हा तुम्हाला अपडेट येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या चॅनलला म्हणजेच योजना यात्रा पेजला व चॅनलला लगेच फॉलो सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.